नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे दीपाली. तुमचं दीपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर पहा, मी लॉंग ड्रेस शिवायचा आहे. तर त्यासाठी मी हे कटिंग केलेलं आहे. तर अस्तर कट केलेलं आहे आणि हे मेन साडीचं कापड कट केलेलं आहे. तर खूप सुंदर असा हा ड्रेस स्टिच करून होणार आहे पहा. तर त्यासाठी मी अस्तर घेतलेलं आहे आणि हे कॅन घेतलेलं आहे पहा. कॅन घेतलेला आहे 3 मीटर आणि ही वरची बॉडी कट करून झालेली आहे पहा. असे दोन्ही फ्रंट बॅक दोन्ही साईड आपल्या कट करून झालेल्या आहेत. तर खूप सुंदर अशी ही साडी आहे पहा. आणि हे आपण पाठीमागं नॉट करणार आहोत ह्याची. आणि ही पपची स्लीव्ज आहे. तर एका साडीमध्ये खूप सुंदर असा हा आपला लॉंग ड्रेस स्टिच करून होणार आहे. तर खालच्या साईडला मी इथं हे काट लावणार आहे खाली बॉर्डरला. आणि वरती थोडे कमरेला काट येतात पहा, घेतलेले आहेत. आणि जे उरलेले आहेत कापड, तर त्याच्यामध्ये मी कमरेचा एक बेल्ट बनवणार आहे. पूर्ण एक काठापदराची साडी वापरलेली मी याच्यासाठी. तर एक काठापदराच्या साडीमध्ये एक लॉंग ड्रेस होतो, पण त्याच्यामध्ये पण ब्लाऊज पीस काढलेला नाही पाहिजे. तर ह्या साडीचा असा प्रॉब्लेम होता की ह्याचा त्यांनी ब्लाऊज पीस काढलेला होता आणि प्लस खाली इथं पिकोफॉलही केलं होतं. तर तो पण मला भाग कट करून इथं मी म्हटलं होतं की वरचा आणि खाली इथं बॉटमचा काट एकत्र करून लावण, पण खाली इथं पिकोफॉल केलेलं होतं. त्याच्यामुळं मी फक्त खालचाच काट ठेवलेला आहे. आणि वरच्या साईडला जो पूर्ण साडी घेतलेली आणि थोडासा जो जो 2 ते 2.5 इंचाचा काट मी कट केलेला आहे पहा इथं ह्या साईडला. आणि पूर्ण साडी मी उंचीला घेतलेली आहे. तर खूप सुंदर असा हा फ्रॉक, लॉंग ड्रेस म्हणा किंवा फ्रॉक म्हणा, रेडी होणार आहे. तर रेडी झाल्यावर मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ दाखवणारच आहे, टाकणार आहे यूट्यूबवरती. चला मग मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.